नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक असा विषय सांगणार आहे जो प्रत्येक घराशी संबंधित आहे। आजकाल आपण दर आठवड्याला ऐकतो की अचानक हार्ट अटॅक आला। व्यक्ती अगदी व्यवस्थित होती, पण काही मिनिटात सर्व काही संपलं। सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे आता हार्ट अटॅक फक्त 60-70 वर्षाच्या लोकांनाच येत नाही, 30, 40 आणि 50 वर्षाच्या अनेक लोकांनाही तो येत आहे। पण तुम्हाला माहिती आहे का, अनेक संशोधनानुसार योग्य जीवनशैली अवलंबल्यास हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो। म्हणून आज मी तुम्हाला अशा 14 सवयी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही आजपासून अंगीकारल्या तर तुमचे हृदय अधिक निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या काही सवयी बहुतेक लोक पूर्णपणे दुर्लक्षित करतात, पण त्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत। नंबर 1, रोज किमान 30 मिनिटे चालण्याची सवय लावा। मित्रांनो, जर मला फक्त एकच सवय निवडायची असेल जी हृदयासाठी सर्वात फायदेशीर आहे, तर ती म्हणजे रोज नियमित चालणे। आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाला ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये रक्ताद्वारे मिळतात। हे रक्त संपूर्ण शरीरात पोहोचवण्याचे काम आपले हृदय करते। पण आपण दिवसभर बसून राहिलो, व्यायाम केला नाही, तर हृदयाला योग्य प्रमाणे काम करण्यासाठी आवश्यक तंदुरुस्ती मिळत नाही। रोज किमान 30 मिनिटे वेगाने चालल्याने हृदयाचे स्नायू मजबूत होतात, रक्तभिसरण सुधारते, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होऊ शकते। तसेच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही चालणे अत्यंत उपयुक्त आहे। काही लोक म्हणतात आमच्याकडे वेळच नाही, पण विचार करा, मोबाईलवर अर्धा तास घालवतो, टीव्ही समोर बसतो, पण स्वतःच्या हृदयासाठी 30 मिनिटे देऊ शकत नाही का? जर तुम्ही नुकतीच सुरुवात करत असाल तर पहिल्या आठवड्यात 10-15 मिनिटे चालण्यापासून सुरुवात करा। नंतर हळूहळू वेळ आणि वेग वाढवा। लिफ्टऐवजी जिने वापरा, जवळचे अंतर पायी जा, जेवणानंतर थोडे चालण्याची सवय लावा। लक्षात ठेवा, चालणे ही औषधासारखी सवय आहे, पण त्यासाठी सातत्य आवश्यक आहे। नंबर 2, रक्तदाब नियमित तपासा। आता दुसरी अत्यंत महत्त्वाची सवय म्हणजे रक्तदाब, म्हणजेच BP नियमित तपासणे। उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर असे म्हटले जाते, कारण अनेक वेळा BP वाढलेला असतो, पण कोणतेही स्पष्ट लक्षणे जाणवत नाहीत। व्यक्तीला वाटते की मी पूर्णपणे ठीक आहे, पण आतून रक्तवाहिन्यांवर सतत ताण पडत असतो। जेव्हा हा ताण वर्षानुवर्षे चालू राहतो, तेव्हा हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते। यामुळे हृदयाचे नुकसान होऊ शकते आणि हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो। विशेषतः 40 वर्षांनंतर नियमित BP तपासणे खूप महत्त्वाचे आहे। जर कुटुंबात BPचा इतिहास असेल, वजन जास्त असेल किंवा मधुमेह असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अधिक नियमित तपासणी करा। BP नियंत्रणात ठेवण्यासाठी मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवा, नियमित व्यायाम करा, ताण कमी करा आणि डॉक्टरांनी औषधे दिली असतील तर ती स्वतःहून बंद करू नका। नंबर 3, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा। तिसरी महत्त्वाची सवय म्हणजे मधुमेह आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे। बऱ्याच जणांना वाटते की मधुमेह म्हणजे साखर वाढणे, पण प्रत्यक्षात दीर्घकाळ वाढलेली साखर शरीरातील रक्तवाहिन्यांचे नुकसान करू शकते। त्यामुळे हृदयापर्यंत रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांवरही परिणाम होऊ शकतो। अनेक लोकांना मधुमेहाची सुरुवातीची वर्षे कोणतीही लक्षणे जाणवत नाही, म्हणून नियमित तपासणी करणे आवश्यक आहे। साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी गोड पदार्थ आणि साखरयुक्त पेये मर्यादित ठेवा। भरपूर भाज्या, फळे, कडधान्य आणि संपूर्ण धान्याचा आहार घ्या। नियमित चालणे आणि वजन नियंत्रणात ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। जर डॉक्टरांनी औषधे किंवा इन्सुलिन दिले असेल तर वेळेवर घ्या आणि स्वतःहून उपचारात बदल करू नका। नंबर 4, धूम्रपान आणि तंबाखू पूर्णपणे सोडा। मित्रांनो, जर तुम्ही सिगारेट, बिडी, गुटखा, तंबाखू किंवा इतर कोणतेही तंबाखूजन्य पदार्थ वापरत असाल तर आजच ते सोडण्याचा निर्णय घ्या। तंबाखूमधील हानिकारक रसायने रक्तवाहिन्यांचे नुकसान करतात, त्यामुळे धमन्या अरुंद होऊ शकतात, रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका वाढू शकतो आणि हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ शकतो। काही लोक म्हणतात मी दिवसाला फक्त 1-2 सिगारेट ओढतो, पण सुरक्षित प्रमाण असे काहीही निश्चित नाही। जितके कमी तितके चांगले आणि पूर्णपणे सोडणे सर्वात उत्तम। तंबाखू सोडणे सुरुवातीला कठीण वाटू शकते, पण डॉक्टरांचा सल्ला, कुटुंबाचा पाठिंबा आणि योग्य नियोजन यामुळे ते शक्य होते। तंबाखू सोडल्यानंतर शरीराला त्याचे फायदे हळूहळू मिळू लागतात। नंबर 5, वजन नियंत्रणात ठेवा। आपल्या शरीराचे वजन जितके जास्त तितकी हृदयाची मेहनत जास्त। जास्त वजन किंवा विशेषतः पोटाभोवती वाढलेली चरबी ही केवळ दिसण्याची समस्या नाही, ती उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल वाढणे आणि हृदयविकाराचा धोका वाढवू शकते। वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणे किंवा फॅट डाएट करणे योग्य नाही। त्याऐवजी संतुलित आहार, नियमित चालणे किंवा व्यायाम, पुरेशी झोप आणि सातत्यपूर्ण जीवनशैली अधिक फायदेशीर ठरते। आठवड्यातून एकदा वजन तपासा,
छोटे छोटे बदल जसे की साखरयुक्त पेये कमी करणे, तळलेले पदार्थ कमी करणे आणि रोज थोडी शारीरिक हालचाल वाढवणे यांचा दीर्घकालीन फायदा होऊ शकतो. नंबर 6. तेलकट, तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खा. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात फास्ट फूड, बेकरी पदार्थ, चिप्स, पिझ्झा, बर्गर, पॅकेज स्नॅक्स आणि थंड पेये हे अनेकांच्या रोजच्या आहाराचा भाग झालेले आहेत. चव छान लागते, पण हे पदार्थ वारंवार खाल्ल्यास हृदयाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा पदार्थांमध्ये अनेकदा जास्त मीठ, साखर, संतृप्त चरबी आणि काही प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅटही असू शकते. यामुळे कालांतराने रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल वाढण्यास, वजन वाढण्यास आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्यास हातभार लागू शकतो. याचा अर्थ असा नाही की आयुष्यात कधीच बाहेरचे खायचे नाही, पण ते अपवाद असावे, नियम नाहीत. घरचे ताजे जेवण, डाळी, कडधान्य, भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, कमी तेलात बनवलेले पदार्थ यांना प्राधान्य द्या. आठवड्याचा आहार आधीच ठरवला तर बाहेरचे खाण्याचे प्रमाण आपोआप कमी होते. लक्षात ठेवा, तुमचे हृदय रोज तुम्हाला साथ देते, त्यामुळे त्याला योग्य इंधन देणे ही तुमची जबाबदारी आहे. नंबर 7. फळे आणि भाज्या भरपूर खा. आपल्या ताटात जितके अधिक रंग, तितका आहार अधिक पोषक असण्याची शक्यता असते. हिरव्या पालेभाज्या, गाजर, टोमॅटो, बीट, भोपळी मिरची, काकडी तसेच हंगामी फळे शरीराला अनेक आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर देतात. फायबरयुक्त आहारामुळे पचन सुधारण्यास मदत होते आणि काही लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठीही तो उपयुक्त ठरू शकतो. तसेच फळे आणि भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स पेशीचे संरक्षण करण्यास मदत करतात. ताटाचा अर्धा भाग भाज्या आणि सॅलडने भरण्याचा प्रयत्न करा. दररोज किमान 1-2 प्रकारचे फळे आणि विविध भाज्या खाण्याची सवय लावा. मात्र लक्षात ठेवा, फळांचा रस पिण्यापेक्षा संपूर्ण फळ खाणे अधिक फायदेशीर असते, कारण त्यात नैसर्गिक फायबर टिकून राहते. नंबर 8. मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवा. अनेकांना वाटते, मी तर वरून मीठ टाकत नाही म्हणजे माझे मीठ कमीच आहे, पण खरे चित्र वेगळेच असते. पापड, लोणची, चिप्स, नमकीन, इन्स्टंट नूडल्स, तयार सूप, सॉस आणि अनेक पॅकेज पदार्थांमध्ये आधीच भरपूर मीठ असू शकते. जास्त मिठामुळे काही लोकांमध्ये रक्तदाब वाढण्याचा धोका वाढतो आणि रक्तदाब वाढला की हृदयावर अधिक ताण येऊ शकतो. चवीसाठी मिठाऐवजी लिंबू, कोथिंबीर, आले, लसूण, जिरे, धने, मिरी यासारखे मसाले वापरून पहा. घरातील सर्वांनी मीठ कमी करण्याचा निर्णय घेतला तर ती सवय टिकवणे अधिक सोपे जाते. नंबर 9. रोज 7 ते 8 तास शांत झोप घ्या. आपण अनेकदा आहार आणि व्यायामाबद्दल बोलतो, पण झोपेचे महत्त्व विसरतो. रात्रीची चांगली झोप म्हणजे शरीराची दुरुस्ती होण्याची वेळ. या काळात शरीर आणि मेंदू दोघांनाही विश्रांती मिळते. जर सतत कमी झोप घेतली, वारंवार जाग येत असेल किंवा रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरण्याची सवय असेल तर काही लोकांमध्ये रक्तदाब, वजन वाढणे आणि ताण यासारख्या समस्या वाढू शकतात. चांगल्या झोपेसाठी रोज जवळपास एकाच वेळी झोपा आणि उठा. झोपण्याच्या किमान 1 तास आधी मोबाईल किंवा टीव्हीचा वापर कमी करा. रात्री उशिरा जड जेवण आणि जास्त कॅफीन टाळा. लक्षात ठेवा, झोप ही वेळेचा अपव्यय नाही, तर ती आरोग्यातील गुंतवणूक आहे. नंबर 10. ताण-तणावावर नियंत्रण ठेवा. आजच्या काळात ताण पूर्णपणे टाळणे शक्य नाही. नोकरी, व्यवसाय, आर्थिक चिंता, कौटुंबिक जबाबदाऱ्या प्रत्येकाकडे काही ना काही ताण असतो. समस्या ताण येण्यात नाही, तर तो सतत मनात साठवून ठेवण्यात आहे. दीर्घकाळ ताण राहिल्यास काही लोकांमध्ये रक्तदाब वाढू शकतो, झोप बिघडू शकते आणि अस्वास्थ्यकर सवयी वाढू शकतात, ज्याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो. ताण कमी करण्यासाठी रोज 10 ते 15 मिनिटे ध्यान, प्राणायाम किंवा खोल श्वासोच्छ्वासाचा सराव करा. आवडते संगीत ऐका, कुटुंबासोबत वेळ घालवा, मित्रांशी बोला, एखादा छंद जोपासा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पैसे पुन्हा कमावता येतात, पण बिघडलेले आरोग्य परत मिळवणे नेहमीच सोपे नसते. नंबर 11. नियमित आरोग्य तपासणी करा. मित्रांनो, अनेक लोक डॉक्टरांकडे तेव्हाच जातात जेव्हा मोठा त्रास सुरू होतो, पण हृदयविकाराच्या बाबतीत ही सवय धोकादायक ठरू शकते. अनेक वेळा उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्ट्रॉल किंवा मधुमेह यांची सुरुवात कोणतीही स्पष्ट लक्षणे न देता होते. व्यक्तीला वाटते की मी पूर्णपणे निरोगी आहे, पण आतून रक्तवाहिन्यांमध्ये बदल सुरू असू शकतात. म्हणून वर्षातून किमान एकदा आरोग्य तपासणी करून घ्या. विशेषतः 40 वर्षांनंतर किंवा कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तपासण्या करून घेणे फायदेशीर ठरू शकते. लक्षात ठेवा, लवकर निदान म्हणजे योग्य वेळी उपचार सुरू करण्याची संधी. आज केलेली एक साधी तपासणी उद्याचा मोठा धोका कमी करण्यास मदत करू शकते. नंबर 12. पुरेसे पाणी प्या.
आपल्या शरीराचा मोठा भाग पाण्याने बनलेला आहे. तरीही अनेक लोक दिवसभर पुरेसे पाणी पित नाहीत. पुरेसे पाणी पिणे शरीराचे सामान्य कार्य सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. विशेषतः उन्हाळ्यात व्यायाम करताना किंवा जास्त घाम आल्यास शरीरातील पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. दिवसभरात थोड्या थोड्या अंतराने पाणी पिण्याची सवय लावा. तहान लागेपर्यंत थांबू नका. मात्र जर तुम्हाला मूत्रपिंडाचा आजार, हृदयविकारामुळे सूज येणे किंवा द्रव पदार्थावर मर्यादा ठेवण्याचा डॉक्टरांचा सल्ला असेल तर त्यांच्या सूचनानुसारच पाण्याचे प्रमाण ठेवा. लहानशी वाटणारी ही सवय तुमच्या एकूण आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. नंबर 13. मद्यपान टाळा किंवा शक्य तितके मर्यादित ठेवा. काही लोक म्हणतात थोडी दारू हृदयासाठी चांगली असते, पण हे सर्वांसाठी लागू पडत नाही. अतिरिक्त मद्यपानामुळे रक्तदाब वाढू शकतो, वजन वाढू शकते आणि काही लोकांमध्ये हृदयाच्या लयीच्या समस्या निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो. जर तुम्ही मद्यपान करत नसाल तर केवळ हृदयासाठी फायदेशीर आहे या समजुतीने ते सुरू करण्याची गरज नाही. आणि जर मद्यपान करत असाल तर त्याचे प्रमाण कमी ठेवण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, हृदयाला सुरक्षित ठेवण्यासाठी मद्यपान सुरू करण्याची शिफारस केली जात नाही. नंबर 14. हार्ट अटॅकची लक्षणे कधीही दुर्लक्षित करू नका. हा आजच्या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. हार्ट अटॅक नेहमीच अचानक कोसळून येतो असे नाही. अनेक वेळा शरीर आधीच इशारे देत असते. छातीच्या मध्यभागी दडपण, जडपणा किंवा वेदना जाणवणे. वेदना डाव्या हातात, दोन्ही हातात, खांद्यात, मान, जबडा किंवा पाठीकडे जाणे. श्वास घ्यायला त्रास होणे, अचानक थंड घाम येणे, मळमळ, चक्कर किंवा तीव्र अशक्तपणा जाणवणे. ही लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. काही लोक म्हणतात थोड्या वेळाने ठीक होईल, पण हार्ट अटॅकमध्ये प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. अशा वेळी स्वतः वाहन चालवत रुग्णालयात जाण्यापेक्षा शक्य असल्यास तातडीची वैद्यकीय मदत मागवा आणि जवळच्या रुग्णालयात त्वरित जा. वेळेवर उपचार मिळाल्यास हृदयाचे नुकसान कमी होण्याची आणि जीव वाचण्याची शक्यता वाढते. आता संपूर्ण 14 सवयीचा आढावा. चला एकदा पुन्हा या 14 सवयी आठवून घेऊया. रोज किमान 30 मिनिटे चालणे, रक्तदाब नियमित तपासणे, साखर नियंत्रणात ठेवणे, तंबाखू आणि धूम्रपान पूर्णपणे सोडणे, वजन नियंत्रणात ठेवणे, तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खाणे, फळे आणि भाज्या भरपूर खाणे, मीठ मर्यादित ठेवणे, रोज 7 ते 8 तास चांगली झोप घेणे, ताणतणाव नियंत्रणात ठेवणे, नियमित आरोग्य तपासणी करणे, पुरेसे पाणी पिणे, मद्यपान टाळणे किंवा मर्यादित ठेवणे, हार्ट अटॅकची लक्षणे ओळखून तत्काळ वैद्यकीय मदत घेणे. मित्रांनो, हार्ट अटॅक हा एका दिवसात निर्माण होत नाही. तो अनेक वर्षाच्या चुकीच्या सवयीचा परिणाम असू शकतो. पण त्याचप्रमाणे निरोगी जीवनशैलीही एका दिवसात तयार होत नाही. ती रोज घेतलेल्या छोट्या छोट्या योग्य निर्णयामधून तयार होते. आजपासून तुम्ही फक्त एक सवय बदलली तरी ती उद्या दुसऱ्या चांगल्या सवयीची सुरुवात ठरू शकते आणि अशाच छोट्या बदलांमुळे दीर्घकाळ हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. तुमचे हृदय आयुष्यभर तुमच्यासाठी अखंड काम करत असते. आता त्याची काळजी घेण्याची जबाबदारी तुमची आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो नक्की लाईक करा आणि तुमच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा. कारण ही माहिती एखाद्याचा जीव वाचवण्यास मदत करू शकते. अशाच विश्वासार्ह आणि सोप्या आरोग्यविषयक माहितीसाठी विद्यास हेल्थ अँड टिप्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.